जिंकल्याचं पाहायला मिळतंय। कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी अखेर मंजुरी दिली आहे। 15 बँकांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार असं सरकारने आता पहिल्यांदाच तोंड उघडल्याचं पाहायला मिळतंय। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी होणार। सरकारने केली अधिकृत घोषणा। सरकारची अर्जंट सूचना शेतकऱ्यांसाठी आली आहे। 5 कागदपत्रे तुम्हाला आता तातडीने रेडी ठेवा असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील त्यांची लगेच कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीची इथून पुढे अजून पण वाट पाहावी लागणार। त्यामुळे 5 कागदपत्र अर्जंट तुम्हाला तयार ठेवायला सांगितलेत। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया जोरदार सुरू झाली आहे। 2 दिवसात समिती स्थापन करणार। अर्थ मंत्रालय कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ करणार अशी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल। कर्जमाफीला सुरुवात झाल्या। मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना शेतकऱ्यांसाठी आल्या। ही 5 कागदपत्रे तातडीने तुम्ही रेडी ठेवा। पुढील 2 दिवसात या 15 बँकेतून 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज त्या ठिकाणी कट होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेमध्ये आता तुमचं कर्ज कट होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेत। कारण आता समितीची काही अधिकारी ही कागदपत्रे तपासायला 2 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही कागदपत्रे आता तपासणीच्या दरम्यान नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यासाठी तुम्हाला आता समिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमली आहे। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार। या 15 बँकांना सरसकट 34,000 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। परंतु ही 5 कागदपत्रे जे शेतकरी त्या ठिकाणी देतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असं या ठिकाणी सांगण्यात आले। कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। अखेर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जिंकलेलो पाहायला मिळतंय। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत ते ठिकाणी कर्ज कट होणे आता सुरुवात होईल। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आल्या। ही 5 कागदपत्रे तुम्ही तातडीने रेडी ठेवायची आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज आता 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। तसेच राज्याच्या माध्यमातून आता सरकारने कोणती 5 कागदपत्रे आता तुम्हाला समितीच्या माध्यमातून तपासायला समितीचे अधिकारी आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांकडे येणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। परत आता समितीचे अधिकारी जर तुम्हाला 5 कागदपत्रे कोणकोणती म्हणली आणि जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या ठिकाणी या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खरोखर आता आनंदाची बातमी आहे। आता त्या ठिकाणी 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये 5 पैकी 2 कागदपत्रे आता या ठिकाणी जुने आहेत, परंतु 3 कागदपत्रे आता समितीमध्ये या ठिकाणी नवीन काढायला आता सरकारच्या माध्यमातून सांगितले आहेत। त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आता या ठिकाणी लागणार आहेत ते या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता 5 पैकी यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही काढायचं विसरला तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसंच तुमचं कर्ज काढलेलं आहे तर ते कोणत्या बँकेमध्ये काढलं आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जर जास्त कर्ज असेल तर नेमकं जास्त कर्जमाफी सरकारकडून कशी करून घ्यायची हे सुद्धा आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आल्या। 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कधी पण कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची मोठी गुड न्यूज आता म्हणावी लागेल। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना देण्यात आल्या। सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारकडून निधी मिळालाय। 34,000 कोटींचा निधी मिळालाय। त्यामुळे तातडीने आता या ठिकाणी समिती सुद्धा स्थापन करण्यात आल्या। एकादशीला मागच्या
आषाढी एकादशी झाली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला गेले होते, परंतु त्यावेळी कर्जमाफी करणार का असं शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न होता. परंतु सरकारकडे निधी नव्हता. हा निधी केंद्र सरकारकडे मुख्यमंत्र्यांनी मागवला. अखेर कालच आता त्या ठिकाणी आता राज्य सरकारला निधी केंद्र सरकारने दिलाय. त्यामुळेच आता त्या ठिकाणी पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील आता पैसे कट होणार. कारण पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये सरकार आता 15 बँकेमध्ये पैसे सोडणार आहे. त्यामुळे या 15 बँकेतील शेतकऱ्यांची आता सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी आता तुमची करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बघा पैसे तर कट होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच कर्जमाफ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता तयार ठेवायला सांगितलेत. परंतु तुम्ही ही कागदपत्रे जर काढायला गेला तर तुमचं कर्ज या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 पैकी 2 कागदपत्रे त्या ठिकाणी जुने आहेत. उरलेली 3 कागदपत्रे नवीन आता काढायला सांगितले आहेत. ही नवीन कागदपत्रे तुम्हाला माहिती नाहीत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन कागदपत्रे तुम्हाला कशी काढायची, कोणती काढायची आणि 1 रुपया पण न खर्च करता कशी कागदपत्रे काढायची आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे. आता बघा या ठिकाणी समितीमध्ये कॅबिनेट बैठक झाली. कॅबिनेट बैठकीमध्ये आता सरसकट 2 लाखांची कर्जमाफी आता करण्यात येणार. फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आता गरीब शेतकरी म्हणजे कोणकोणते शेतकरी हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघणार आहे. परंतु 5 कागदपत्रे कोणती काढायची हे तुम्ही अजिबात विसरू नका. कारण 5 कागदपत्रे काढल्याशिवाय तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तसेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं 2 लाखांच्या वरती जर त्या ठिकाणी शेती पिकासाठी मागील 5 वर्षांमध्ये जर 2 लाखांच्या वरती तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर 2 लाखांच्या वरती सुद्धा तुमचं कर्ज सरकारने माफ करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं त्यासाठी सोपी आयडिया त्या ठिकाणी काय सांगण्यात आल्या ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी नक्की द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला हे 5 कागदपत्रे सांगणार आहेत. कारण समिती आता सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे आणि या समितीचे काही अधिकारी तुमच्या घरी येऊन चौकशी करतील. कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज काढलं असल्याचं सरकारला लक्षात आले. म्हणजे काही शेतकऱ्यांनी शेती पिकासाठीच कर्ज काढले असं दाखवून त्या ठिकाणी गाड्या घेतल्या आहेत, बंगले बांधले आहेत, JCB घेतले आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे ही 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगण्यात आले. कोणत्या 15 बँकेतील येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये शेती पिकाचं तुमचं कर्ज आता काढले ते तुम्हाला बँकेतून आता कट होण्यास सुरुवात होणार आहे. त्या बँकांची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आल्या. त्या बँका नेमकं कोणकोणत्या आहेत आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. त्यानंतर लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 5 कागदपत्रे कोणती आहेत हे तुम्ही विसरू नका. कारण तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये आता समितीचे अधिकारी कागदपत्रे तुम्हाला चेक करायला येणार आहेत. जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. आता बघा या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बँका या ठिकाणी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला जर त्या ठिकाणी या बँकामध्ये तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असं सांगितलंय. देशातील सर्वात मोठी बँक आहे. कोणती बँक आहे बघा या ठिकाणी सांगण्यात आले पोस्ट ऑफिस बँक. पोस्टात जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुमचं कर्ज हे त्या ठिकाणी आता माफ करण्यात येणार आहे. त्यानंतरची 2 नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आली ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. या 2 बँकांमध्ये शेतकऱ्यांनी खूप सारं कर्ज काढले. त्यामधील सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. परंतु ही 5 कागदपत्रे काढल्यानंतरच तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे 5 कागदपत्रे कोणती आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. कारण सरकारच्या माध्यमातून समिती स्थापन करण्यात आल्या. त्या समितीचे काही अधिकारी ही 5 कागदपत्रे आता तुम्हाला मागणार आहेत. जर ही 5 कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही बोगस मागाने शेती पिकाचं कर्ज काढलाय असं त्या ठिकाणी समजण्यात येईल. त्यामुळे 5 कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पुढची बँक आहे ज्यामधील आता 2 लाखांचे कर्ज या ठिकाणी माफ होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी आता या बँकेतील कर्ज घेतलं असल्याचं आता सरकारच्या माध्यमातून समोर आले. त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया. आता या बँकेमध्ये जवळपास
30% शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले असं या ठिकाणी लक्षात आले। त्यांचं पण आता कर्ज जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। आता पुढची बँक कोणती आहे ती सांगणारच आहे, परंतु 5 कागदपत्रे कोणती आता समितीच्या द्वारे चेकिंग करणार आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँक शेती पिकासाठी कर्ज त्या ठिकाणी भरपूर दिलंय। तुम्ही जर महाराष्ट्र बँकेमध्ये जर कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आल्या, परंतु 5 कागदपत्रे जर तुम्ही विसरला तर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे 5 कागदपत्रे तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। आता आपण बँका बघत आहोत, अजून कोणत्या बँका आहेत त्यामधील शेती पिकासाठी कर्ज शेतकऱ्यांनी काढले तर बघा बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकामध्ये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमचं सुद्धा कर्ज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। आता 5 कागदपत्रे सांगण्यास सुरुवात करत आहे। 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी समिती गठीत केल्या, म्हणजे समिती कर्जमाफीसाठी स्थापन केल्या। आता त्या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितले आता या समितीमध्ये शेतकऱ्यांना ही 5 कागदपत्रे मागितली जाणार आहेत। तुम्ही जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू। आता यावर सरकार आता ठामपणे असल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्हाला कागदपत्रे सांगत आहे, यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे सांगितलेत। पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आले ते म्हणजे आता पहिलं आधार कार्ड। आधार कार्ड म्हणजे काय, तुम्हाला साधा आधार कार्ड चालणार नाही, साधा आधार कार्ड देऊन तुमचं चालणार नाही, अपडेट केलेलं आधार कार्ड पाहिजे असं सरकारनं सांगितले। म्हणजे आधार कार्डवरील नाव, जन्माच्या दाखल्यावरती नाव, आधार कार्डवरील जन्मतारीख, जन्माच्या दाखल्यावरील जन्मतारीख आणि त्यावरील सर्व काय असेल तर ते बँकेत जे नाव आहे तर तेच आधार कार्डवरती पाहिजे, कारण याच बँकेमध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून शेती पिकासाठी कर्ज काढले आणि तेच कर्ज तुम्हाला बँकेतून कटणार आहे। त्यामुळे आधार कार्डवरील नाव तुमच्या जे आहे तर ते बँकेच्या पासबुकवर पाहिजे, सर्व काही व्यवस्थित सेम टू सेम पाहिजे, बँकेचं खात्यावर नाव आहे आणि आधार कार्डवरील नाव आहे। हे पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगितलंय। अजून 4 कागदपत्रे आहेत, सर्वांनी कान देऊन बघायचं आहे, कारण एक जरी कागदपत्र त्या ठिकाणी चुकलं तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आता बघा या ठिकाणी 2 नंबरचं कागदपत्र सांगण्यात आले, पिवळे व केशरी रेशन कार्ड हे आता ग्राह्य धरलं जाणार आहे। म्हणजेच पांढरे रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना याचा फायदा आता या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। सरकारने स्पष्टपणे सांगितले आम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे। मग गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणजे कोणते तर पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर आता 3 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड। फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे नसेल त्यांची कर्जमाफी आता या ठिकाणी करण्यात येणार नाही। त्याचं कारण म्हणजे तुम्ही शेतकरी आहे याचं ओळखपत्र सरकारला लागेल, 3 नंबरचं कागदपत्र। 4 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, जर हे नसेल तर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजे सरकारला तुम्ही आता तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्यायचं आहे, तुम्ही कर्ज कोणत्या सालाला काढले, किती कर्ज आतापर्यंत भरले आणि किती व्याजदराने काढले हे तुम्हाला सर्व डिटेल्स द्यावे लागणार आहे। त्यानंतर 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला आता द्यावं लागणार आहे, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रहिवासी पुरावा। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का याचं तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे। ही कागदपत्रे तुम्ही ठेवायची आहेत। नक्कीच तुमचं कर्ज आता येत्या काही काळामध्ये म्हणजे सरकारने अल्टिमेट दिले तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या आतमध्येच तुमचं कर्ज त्या ठिकाणी माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।